आमच्या संगीत नवरात्र संगीत महोत्सवाचे अध्यक्ष आणि आमचे सगळे मंडळाचे सहकारी आणि विजेचे सगळे रसिक बंधू भगिनी, आपणा सर्वांचे मी स्वागत करतो। 9 दिवस आपण आम्हाला सहकार्य करून आज समारोहाचा समारोह होत आहे। सगळ्याचा आस्वाद आपण घेतलेला आहे। पुढच्या वर्षीचा कार्यक्रम आपण आणखीन चांगला करण्याचा प्रयत्न करूया। पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत करतो आणि माझे दोन शब्द। सभेचा अध्यक्ष, सभेचे पाहुणे या भूमिकेतून या आमच्या व्यासपीठाला भेट दिलेली आहे। त्याचबरोबर जाणकार रसिक श्रोत्यांचा सुद्धा आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद प्राप्त केले। या 9 दिवसाचा आढावा संस्थेचे कोषाध्यक्ष श्री संभाजी भोसले या ठिकाणी घेतला। संगीत महोत्सवाच्या समारोप प्रसंगी उपस्थित व्यासपीठावरील माननीय गिरीश चित्रे, माननीय वायपी लेले, श्री जयंत लिमये आणि आजचे संगीत सेवा पुरस्कार घेणारे माननीय जयंत मराठे, मंडळाचे अध्यक्ष मधुभाऊ पाटील मरणगावकर, उपाध्यक्ष डॉक्टर शेखर करमळकर व उपस्थित संगीत रसिक श्रोते, सन 1954 साली स्थापन झालेला श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव आज अमृत महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे। सन 1954 सालापासून संगीत महोत्सवात अनेक दिग्गज कलाकारांनी आपली सेवा अंबाबाई चरणी अर्पण केली आहे। प्रत्येकाचा कार्यक्रमाचा दिवस ठरलेला असेल। यामध्ये नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी संगीतकार राम कदम न चुकता येत असत। तिसऱ्या दिवशी महिला तबलावादक डॉक्टर श्रीमती आबन मेस्त्री या तबलावादन करण्यासाठी येत असत व मिरजकर रसिकांची मने उत्सवाची चढती कमान सुरू झाली। सुरुवातीस कोल्हापूरचे नूतनेंद्र अप्पासाहेब देशपांडे, इचलकरंजीचे कानिबुवा इत्यादी मंडळी येऊन संगीत सेवा करू लागले। त्यावेळेस मंडळाच्या सदस्यांना एक मोठा कलाकार आणावा असा विचार मनात आला। दर्ग्यामध्ये खान साहेबांच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी कलाकार यायचे। त्यासोबत प्रथम पुण्याचे खान साहेब गुलाब रसूलकर यांनी देवीची सेवा करण्यास सुरुवात केली। त्यानंतर पंडित भीमसेन जोशी हे या ठिकाणी आले आणि त्यांनी रात्री 2 वाजल्यापासून पहाटे 6 वाजेपर्यंत सलग 2 वर्षे सेवा या ठिकाणी अर्पण केली। पंडिता सरस्वतीबाई राणे, पंडित बंडोपंत सोलापूरकर, रजनी करकरे, आशा खाडीलकर, सौ भारती वैश्यबाई असे अनेक नामवंत कलाकार या ठिकाणी येऊन सेवा करत असत। हे कलाकार असत फक्त नारळ आणि प्रसादावरती ते सेवा सादर करतात। अशा या नवरात्र संगीत महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणजे 25वा वर्ष सन 1982 साली संपन्न झाले। रौप्य महोत्सवी संगीत सभेचे उद्घाटन प्राध्यापक B.R. देवधर, J.B. चित्रे, वसंतदादा पाटील, उद्योगपती तात्यासाहेब तेंडुलकर यांच्या हस्ते संपन्न झाले व त्याच वर्षी मंदिराच्या नूतन वास्तूचे उद्घाटन सुद्धा झाले। आणि आज विशेष मी उल्लेख का करावा तर 1982 साली जे मंदिराचं बांधकाम झालं RCC बांधकाम, त्याच्या हिशोबाचे काम सुद्धा आजचे आपले जे अतिथी आहेत वायपी लेले यांनी 1982 साली सुद्धा केलेलं आणि आज तागायत ते ऑडिट रिपोर्ट करतात। दुसरा उल्लेख मी केला या ठिकाणी 1982 सालच्या रौप्य महोत्सव सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। हीच परंपरा वारसा आजच्या या चित्रबंधूंनी पुढे चालू ठेवलेली आहे। सन 2007 साली संगीत महोत्सवाचा सुवर्ण महोत्सव संपन्न झाला। मंदिराला शिखर नव्हते, त्यानंतर शिखर बांधकाम पूर्ण केले आणि रविवार दिनांक 23 मार्च 2008 साली परमपूज्य विद्या नरसिंह भारती स्वामी करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते कलशारोहण विधी संपन्न झाला। पूर्वी स्वरमंच हा जो आहे हा मंदिरात शेजारी होतं आणि त्या ठिकाणी संगीत सभा रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत संपन्न होत असते। परंतु 2006 सालापासून स्वरमंच आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपल्या संगीत महोत्सव संपन्न होत आहे। अशा या 17व्या संगीत महोत्सवाचे उद्घाटन त्यापैकी माननीय श्री गिरीश चित्रे
1939 साली काकासाहेबांनी नानासाहेबांनी या बंधूंनी चितळे दूध डेअरी म्हणून भिलवडीत प्रामुख्याने हा उद्योग सुरू केला. दूध विकायचं असतं, दूध विकून काही पैसे प्राप्त होऊ शकतात ही कल्पना 1939-40 साली सुद्धा समाजातून उठ नव्हती. परंतु काकासाहेब आणि नानासाहेबांनी प्रयत्नपूर्वक भिलवडीच्या ग्राम परिसरात तुम्हाला आम्ही म्हैस देऊ, गाय देऊ, त्याचं दूध आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला पैसे देऊ, असं दुधातून पैसे काही उत्पन्न होऊ शकतं ही कल्पना 1939 पासून त्यांनी राबवली. त्यानंतर दुसरी तिसरी पिढी त्यानंतर त्या डेव्हलप झाली. स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्याच्या 1947 त्या दरम्यान चितळे दूधने आपला व्यवसाय हळूहळू वाढवत गेला. प्रामुख्याने कोरोनाच्या काळात बाहेरच्या म्हणजे गुजरात बँका आहेत, अन्य जे ट्रेनिंग कॉलेज आहेत त्यात प्रामुख्याने प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना घडवायचा त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाच्या नोंदणीसाठी जे म्हणून प्रयत्न करायचे, ऑडिट करणं, ऑडिटची वाउचर तपासणं, वाउचर करताना अनेक चुका होत असतात. म्हणून मला आठवतंय की लिमय सर आमच्या काही चुका झाल्या असतील तर बँकेत जाऊन त्याची माहिती घेऊन आमच्या वतीने शोध घेऊन त्याचं रिकन्सिलेशन करतो, ते आमच्या चुका शोधून घेते. असे आदरणीय या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाले. हा मूळ कल्पना अंबाबाई सेवा पुरस्कार देण्याची आमचे जे जुने कार्यकर्ते पदाधिकारी म्हणा ही गजानन गुरु यांनी प्रामुख्याने पहिल्यांदा आणली की जे स्टेजच्या मागे काम करतात. आम्ही समोर दिसतो, टीव्हीवर दिसतो, परंतु स्टेजच्या मागे 30-40 कार्यकर्ते असे काम करत असतात की ज्या योगाने कार्यक्रम माननीय श्री मराठे सरांनी आमचा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल संस्था त्यांची ऋणी आहे. त्यांचं असंच प्रेम ह्या संस्थेवर प्राप्त होत राहावं हीच अपेक्षा. स्टेजवर बघता की नाही, परंतु संयोजकांच्या पूर्व परवानगीने मी 2 शब्द आपल्याशी बोलू इच्छितो. मुख्यत्वे करून ज्या वेळेला सुरुवातीच्या काळात ह्या मंडळाची जी स्थापना झाली त्याच्यापूर्वी ज्या वेळेला मंडळाचा हा कच्च्या स्वरूपामध्ये जो काही एक स्वरूप होतं त्यावेळेला मंडळाच्या पूर्वी गत इतिहास कसा होता त्याविषयी मला 2 गोष्टी मुख्यत्वे करून बोलायच्या आहेत. ज्या वेळेला कच्च्या स्वरूपामध्ये म्हणजे आपण जसा गणेशोत्सव साजरा करतो त्याप्रमाणे हा नवरात्र उत्सव सुद्धा साजरा करायचा. त्यावेळेला अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते ह्यासाठी आपलं तन मन धन अर्पण करून आणि त्या पद्धतीनं तो संगीत सेवा ते त्याप्रमाणे हा उत्सव साजरा करायचे. त्यासाठी त्यांनी आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपला वेळ देऊन त्याप्रमाणे शक्य होईल तेवढं त्यांनी आयोजन. पण त्यातले बरेचसे कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते आज हयात नाहीत. त्यांचं स्मरण करणं मला वाटते की ह्या दृष्टीनं या निमित्तानं उचित ठरेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी जे काही रोपटं लावलं होतं ते संगीत रूपी रोपट्याचं आज वृक्षामध्ये रूपांतर झालं.
आज ह्या वृक्षाचे जतन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्या दृष्टीनं आपण आपल्या ह्या कार्यक्रमाला भरघोस पाठिंबा द्यावा. नुसतंच भरघोस पाठिंबा नाही तर आपण असलेल्या रसिक मायबाप वर्गणीदारांकडून ही नियमित वर्गणी या उत्सवासाठी जी काही प्राप्त होते त्यामध्ये भरीव वाढ द्यावी. मगाशी संभाजी भोसले सांगितल्याप्रमाणे त्यांचा एक संकल्प आहे. त्या संकल्पासाठी अनेक कार्यकर्ते राबत असतात, परंतु हा संकल्पाची पूर्तता होण्यासाठी केवळ आपल्यासारख्या जे काही वर्गणीदार आहेत किंवा मोठे उद्योजक आहेत त्यांचा एक हातभार लागणं अत्यंत आवश्यक असते. या मंडळातून मुख्यत्वे करून जे काही आर्थिक नियोजन असते ते आर्थिक नियोजन आणि त्याची पूर्तता करण्यासाठी स्थिर निधी आणि रोजच्या दैनंदिन खर्चासाठी जे काही खर्च आपल्याला करावे लागतात त्यासाठी निधीची अत्यंत आवश्यकता असते. सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला या सर्व गोष्टी ज्या जुन्या माणसांमार्फत आणि अलीकडच्या काळामध्ये जी तरुण पिढी आहे त्यांच्यामार्फत ह्या केल्या जातात. मुख्यत्वे करून ह्या सर्व गोष्टींसाठी आर्थिक नियोजन महत्त्वाचं आहे. कोणत्याही प्रकल्पाची कोणत्याही प्रोजेक्टची पूर्तता होण्यासाठी आर्थिक पाया भक्कम होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांच्या आर्थिक मदतीची या मंडळाला गरज आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की ज्या वेळेला या विश्वस्त मंडळांमार्फत या सर्व मंडळाचा कारभार चालवला जातो तेव्हा हे विश्वस्त मंडळ निस्वार्थी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. निस्वार्थी म्हणजे ह्या उद्देशानं की त्यांनी आपल्या हितसंबंध किंवा इतर कुठलाही इगो मनाशी न बाळगता यामध्ये कार्य करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामध्ये एक वास्तवता असणं आवश्यक आहे. व्यक्तिरित्या प्रकृती या न्यायानुसार बऱ्याच वेळेला काय होतं की बऱ्याच ह्याच्यामध्ये विचारामध्ये मतभिन्नता असते, परंतु कुठेतरी सुगममध्ये साधून या सर्व लोकांनी हे आपला उद्देश आपल्या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीनं माझी या विश्वस्त मंडळाला एक विनंती आहे की आपल्यामध्ये कोणतेही मतभेद असू दे, कोणतेही आपल्यामध्ये एकमेकाबाबतीत कोणतेही गैरसमज असेल त्याची गैरसमजाची मतभिन्नतेच्या वरती उपाय योजून आणि एक वाक्यतेनं हे काम पुढील भविष्यकाळामध्ये करून ही संगीताची परंपरा जपण्याचं कार्य त्यांच्या हातामध्ये आहे. तिसरं महत्त्वाची गोष्ट, पूर्वी ज्या वेळेला कच्च्या स्वरूपात म्हणजे थोडक्यामध्ये ट्रस्ट स्थापन होण्यापूर्वी ज्याला आपण सार्वजनिक न्यास म्हणतो त्यावेळेला मुख्यत्वे करून जमानवे पत्रक म्हणजे आपल्याकडं वर्गणी किती गोळा झाली आणि त्यातून आपण खर्च कसा केला एवढ्याच वृत्त मर्यादित अशा प्रकारचं हिशोबपत्रक तयार केलं जायचं आणि आमच्यासारख्या चार्टर्ड अकाउंटंटकडून त्यावरती सही घेऊन ते चॅरिटी कमिशनरकडं दाखल केलं जायचं. चॅरिटी कमिशनर फक्त काय करायचे की या संगीत महोत्सवासाठी काही विशिष्ट कालावधी द्यायचे आणि त्या कालावधी पुरताच या संगीत महोत्सवाचा एक कार्यक्रम असायचा. पण आता न्यासामध्ये रूपांतर झाल्यानंतर त्याची व्याप्ती वाढली, त्याचं मुख्यत्वे करून त्याचं स्वरूपही बदलत गेलं. आपण बघतोय की ह्या प्रकारच्या जाहिराती या प्रकारचं मीडियाचं हे ह्या पूर्वी कुठेही काही नव्हतं. दुसरी गोष्ट, पूर्वीचे जे काही नामांकित किंवा दिग्गज कलाकार इथं उपस्थित असून आपली सेवा सादर करायचे तर नाममात्र शुल्क म्हणण्यापेक्षा ते कोणतंच शुल्क आकारायचे नाही. आणि आपल्याला माहीत असेल की नामांकित ज्या वेळेला कलाकार उपस्थित राहून आपली सेवा सादर करतात त्यावेळेला कोणत्या ना कोणत्या स्वरूपानं त्यांना आर्थिक ही मदत करावीच लागते. ह्याचं कारण आजकालच्या काळामध्ये जे नामवंत आणि दिग्गज कलाकार आहेत ते व्यावसायिक आहेत, त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर ते अवलंबून आहे. त्यामुळं कदाचित ह्या काळामध्ये आधुनिक काळामध्ये त्यांचं जे शुल्क आहे किंवा त्यांच्या इथे येण्यासंबंधित त्यांना जे मानधन दिलं जातं ते बऱ्याच प्रमाणात वाढीव आहे. तरी या सर्व खर्चाचा ताळमेळ घालून आपल्याला या सगळ्या संकल्पाची पूर्तता करावी लागते. तरी या विश्वस्त मंडळाला ह्या सर्व संगीताची परंपरा जपण्याच्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा गोष्टी मगाशी संभाजी भोसलेंनी आपला आकडेवारीचा आढावा घेताना सांगितलेलाच आहे, त्या परत मला सांगण्याची काय आवश्यकता नाही आहे. तरी या विश्वस्त मंडळाला या अंबामातेनं ह्या सर्व उद्देशाची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून आणि ह्या सर्व गोष्टींची पूर्तता करून ही संगीताची परंपरा जपण्याच्या दृष्टिकोनातून सामर्थ्य द्यावं, बुद्धी द्यावी आणि शक्ती द्यावी ही अंबामातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपतात. धन्यवाद.
यानंतर कैलासवासी श्री राजाराम शंकर देशपांडे यांच्या स्मरणार्थ श्री भालचंद्र रामचंद्र देशपांडे व चंद्रकांत एक मिनिट अजून एक पहिला 4,501 रुपयाची वाढ करून 25,501 रुपये केलेला आपण चेक स्वीकारला आहे. दुसरा चेक जो आहे तो कैलासवासी विनायक महादेव पिसे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातवंडे ज्योतिराज रविकिरण पिसे यांच्याकडून 25,501 स्थिर निधीचा धनादेश अध्यक्षांनी स्वीकारावा अशी विनंती करतो. व त्यांचा सत्कार माननीय उपाध्यक्ष शेखर करमळकर यांनी करणारी दिग्गज माणसं आहे. त्यातला पहिला उद्योग मी उल्लेख करतो माननीय आदरणीय वायकींचा उल्लेख मी गुरुतुल्य असा उल्लेख करतो. या व्यवसायात जी ज्येष्ठ माणूस म्हणून जे आहेत मिरज ते बेळगाव ते मुंबई या सर्व परिसरामध्ये ज्यांचं नाव विश्वसनीय दृष्टीला मार्गदर्शक म्हणून घेतलं जातं ते आदरणीय वायपी आहेत. जवळपास आज 78 वय आहे. 15 ते 16 तास आज नीतीला ते काम एका जागेला बसून करतात. 15 ते 16 तास सातत्याने एका जागेला बसून काम करतात आणि 20 ते 25 वर्ष ह्या व्यवसायात आहे. 20-25 वर्ष या व्यवसायात आहे आणि सांगायला मला उल्लेख आनंद वाटतो की ह्यामध्ये काही बसलेले असतील 20 ते 25 मुलांना CA म्हणून मार्केटमध्ये आणलेलं आहे. त्यांचं शिक्षण केलेलं आहे आणि शिक्षण करून आज प्रतीत यश करून CA म्हणून आज वायपींच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत आहेत. असे सन्माननीय वायपी लेले साहेबांचा मी आदरपूर्वक उल्लेख करतो. माननीय श्री जयंत लिमे LLB झाले स्पेशल ठीक आहे LLB झाले डिप्लोमा इन टॅक्सेशन त्यांचा पूर्ण कोर्स झालाय. 2000 साली बँकिंगसारख्या एक अत्यंत सेटल असलेल्या उद्योगातून म्हणजे त्यातून निश्चित उत्पन्न असलेल्या उत्पन्नाची एक संस्था सोडून 2011 पासून त्यांनी इन्कम टॅक्स आणि प्रामुख्याने चॅरिटी कमिशनचं काम प्रारंभ केलं. गेले 13 वर्ष ह्या ते व्यवसायात आहेत. अत्यंत तरुण आहेत आणि विशेषतः ट्रस्ट कायदा आणि चॅरिटी कमिशनचा कायदा यासाठी त्यांना एक तरुण मानदंड असलेला असा एक कार्यकर्ता म्हणून असं ओळखले जातं. मी डॉक्टरना अशी विनंती करतो की जयंत लिमे सरांचे या ठिकाणी स्वागत करावं. पिढीने आज तागायत चालू ठेवली. सन 2014 साली संगीत महोत्सवाचा हीरक महोत्सव 60वे वर्ष संपन्न झाले. त्याचे उद्घाटन ज्येष्ठ गायिका श्रीमती शुभा मुदगल दिल्ली यांच्या हस्ते संपन्न झाले व माननीय श्रीपाद नाईक सांस्कृतिक पर्यटन मंत्री भारत सरकार यांच्या उपस्थितीमध्ये हीरक महोत्सव संपन्न झाला. 70वे संगीत महोत्सव सभा दिनांक 3-10 ऑक्टोबर 24 रोजी उद्घाटन होऊन संपन्न झाली. सौ श्रुती सडोलीकर पुणे यांच्या मध्यलय 3 तास या रागाने संगीत सभेची सुरुवात झाली आणि दुसऱ्या दिवशी संगीतकार राम कदम पुरस्कार वितरण सोहळा होता. त्या सोहळ्यामध्ये जे निमंत्रित पाहुणे होते आपले महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचालक होते DSP
कैलासवासी चंद्रशेखर जापशेट्टी यांच्या स्मरणार्थ हेरम जापशेट्टी व कुटुंबीय यांनी 25,000 रुपये स्थिर निधीसाठी दिलेले आहेत. यानंतर आपण MSBचं टेम्पररी कनेक्शन देतो. त्यासाठी सहकार्य केलेले महेश चिप्पळकट्टे जर या ठिकाणी असतील तर त्यांनी प्रसाद घेण्यासाठी यायचा. यानंतर महेश अर्जुन वाडकर सर्व कलाकारांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था दत्तमंगल कार्यालयामध्ये त्यांनी केलेली आहे. त्यांचाही मी ऋणी आहे. त्यांचे प्रतिनिधी कोण असतील तर त्यांनी यायचं. त्यानंतर मोमेंटो जे आपण देतो कलाकारांना त्याचे मोमेंटो बनवणारे कुंजीरे बंधू यांच्यापैकी कोण उपस्थित असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचं. आज यानंतर रोजचे हार गुच्छ व्यवस्था जी आहे ही व्यवस्था करणारे सुनील गुरव यांनाही मी देवीचा प्रसाद देण्यासाठी. त्यानंतर कलाकारांना पहाटे असो रात्र असो रिक्षातून ने-आण करणारे बंडू हराळे यांनाही देवीचा प्रसाद देण्यासाठी मी दिलीप चित्रे. तर परदेशात सुद्धा ज्यांनी या 9 दिवसाचं प्रक्षेपण आपल्या लाईव्ह प्रोग्रामचं केलेलं आहे ते आदित्य कुलकर्णी यांना मी व्यासपीठावर होतो. माननीय गिरीश चित्रे यांनी त्यांचा सत्कार केला. आदित्य कुलकर्णी. कारण आता हे जे प्रक्षेपण आहे यूट्यूबचं हे भारतातच नव्हे तर अमेरिकेतील लोकसुद्धा बघतात. आमचे शाळेतील सहकारी अमेरिकेत आहेत. त्यांनी रोज मेसेज टाकलेला आहे की तुमची लिंक पाठवत जावा. ते रोज कार्यक्रम अमेरिकेमध्ये आज बघत आहेत 9 दिवसाचा कार्यक्रम. त्यानंतर सांगली मीडिया सर्व्हिसचे पिसे त्यांना देवीचा प्रसाद वायपी लेले यांनी त्या अशी विनंती. सर्व पत्रकार बंधू यांनी आमची 9 दिवसाच्या कार्यक्रमाची प्रसिद्धी चांगल्या प्रमाणे वर्तमानपत्रामध्ये दिली. त्यांचे जर प्रतिनिधी कोण असतील तर त्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. प्रेस फोटोग्राफर सागर गाडगे यांनी व्यासपीठावर यावं. त्यांना देवीचा प्रसाद जयंत लिंबे यांनी द्यावा अशी विनंती करतो. प्रेस फोटोग्राफर सागर गाडगे. यानंतर एक कलाकारांचं जे संगीत आहे जे गायन आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवणारे ध्वनी व्यवस्था करणारे नंदू सव्वाशे यांना मी व्यासपीठावर बोलवतो. त्यांचा सत्कार गिरीश चित्रे यांनी करावा अशी विनंती. नंदू सव्वाशे. तसेच त्यांचे सर्व सहकारी सुरेश झरे व स्वप्नील यांनाही मी व्यासपीठावर बोलवतो. त्यांचा सत्कार जयंत लिमई यांनी करावा अशी विनंती. यानंतर आपल्या व्यासपीठावर जी गायन सेवा शास्त्रीय संगीत सेवा संपन्न होती त्याला तानपुरे पुरवणारे आपले मस्जिद सतारमीकरण बाळासाहेब मिळेकर यांना व्यासपीठावर होतो. रिक्षातून कलाकारांची ये ना करणारे बंधू आले त्यांनाही देवीचा प्रसाद जयंत मराठे यांनी द्यावा अशी विनंती.
ठिकाणी 9 दिवस रोज सकाळी 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत येणाऱ्या सर्व भाविकांना प्रसाद वाटपाचं काम देशपांडे कुटुंबियांकडून केलं गेलेलं आहे. तर या प्रसाद वाटपाबद्दल मी कौस्तुभ देशपांडे व सौ प्रज्ञा देशपांडे यांना व्यासपीठावर बोलवत आहे. त्यांना देवीचा प्रसाद मान्य गिरीश चित्रे यांनी द्यावा अशी विनंती. यानंतर 9 दिवसाचे जे कलाकार आणि साथीदार होते त्यांचे बायोडाटा संकलित करून त्यांचं पूर्ण निवेदन तयार करण्याचं काम सौ अर्चना दाते यांनी केलेलं आहे. परंतु आज त्या बाहेरगावी गेले. त्यांचंही मी मंडळातर्फे ऋण व्यक्त करतो व त्यांना सहकार्य करणारे सौ वैशाली जोगळेकर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. त्यांचा सत्कार उपाध्यक्ष डॉक्टर शेखर करमरकर यांनी करावा अशी विनंती. सर्वांचे ज्यांनी ज्यांनी हे उत्सव 9 दिवसाचा संपन्न होण्यासाठी सहकार्य केले त्या सर्वांचं मी मंडळातर्फे ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी साध्य करायच्या असतील तर आयकर कायद्यामुळे 80G सेक्शन खाली त्याला बरीचशी सवलत मिळू शकते. तरी आपण स्थिर निधी देताना स्वार्थ आणि परमार्थ यांचा योग्य तो मिलाप करावा ही या सर्व मंडळातील विश्वासांमार्फत विनंती आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की ज्या ज्या गोष्टी ह्या पूर्तता करण्यासाठी अलीकडच्या काळामध्ये ज्या कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागते त्या थोड्याशा पूर्तता करण्याकामी त्या काही अटी जाचक कडक झालेल्या आहेत. त्या सर्वांची पूर्तता करण्यासाठी वेळोवेळी आपले जयंत लिमये हे मार्गदर्शन करीतच असतात आणि त्यांनाही त्या पद्धतीनं यापुढील कालावधीमध्ये सुद्धा ह्या मंडळाला त्यांनी मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपली सेवा सादर केलेली आहे. अनेक नवोदित कलाकारांना या संगीत महोत्सव मंडळाने व्यासपीठ उपलब्ध करून दिले की ज्या योगे त्यांना या आपल्या संगीताबद्दल प्रसिद्धी मिळू शकेल. संगीत महोत्सव मंडळाचे विश्वस्त व अंबाबाई देवस्थान या जरी 2 विश्वस्त संस्था आपल्याला दिसत असल्या तरी त्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. दोनही जसे विश्वस्त एक दिलाने काम करतात म्हणूनच हा महोत्सव जोरदार साजरा केला जातो. संगीत महोत्सवाचे आयोजन यापूर्वी जे केलं जायचं ते लोकवर्गणीतूनच्या माध्यमातून केलं जायचं, परंतु त्याला कायदेशीर आधार असा काही नसायचा. म्हणून मी मंडळाला विनंती केली की आपण याचा एक ट्रस्ट करूया. मंडळाच्या विश्वस्तांनी पण याची मागणी मान्य करू. बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट नुसार ही संस्था नोंदणीकृत केली. संस्था नोंदणीकृत झाली म्हणजे काय झालं तर संस्थेला एक लीगल स्टेटस प्राप्त झालं. एखाद्या देणगी म्हणजे संस्था ज्या वेळेला चालवत असतो आपण त्यावेळेला देणगी मिळते, परंतु त्यासाठी देणगीदारांना विश्वास देण्याचं काम आपण या नोंदणीनं केलेलं आहे. आपल्याला नोंदणी मिळावी यासाठी आपण आयकर कायद्यान्वये सुद्धा 12A खाली त्याची नोंदणी करून घेतली आहे. तसंच 80 गचं सर्टिफिकेट आपण प्राप्त केलंय. हे सर्टिफिकेट मिळाल्यामुळे जो देणगीदार आहे तो सरळ हाताने आपल्याला देणगी देऊ शकेल की त्यालाही या कलमाद्वारे मिळणाऱ्या सवलतीमध्ये त्यालाही त्याचा फायदा होईल आणि दोन्ही आपलं साथ देईल. आपल्याला रक्कम प्राप्त होईल आणि त्याला सुद्धा त्याच्या टॅक्समध्ये बेनिफिट मिळून जाईल. या सर्व गोष्टी आपण कशासाठी केल्या तर न्यास जो संकुचित राहिलाय, थोडासा देणगी कमी मिळत होती, तर आपण थोडासा नोंदणी केल्यामुळे याची व्याप्ती वाढेल आणि आपल्याला यापुढे जर कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणावर करायचा झाला तर याचा आपल्याला उपयोग होईल. तसंच कंपनी ऍक्ट खाली 135 जे कलम आहे त्यातून त्याबद्दल उपस्थित सर्वांचे व्यासपीठ आणि सर्व श्रोतृगण आणि भक्तगण, आज ज्यांना मान्यता पुरस्कार देण्यात आला
हे मराठे सर आणि आपण सर्व विश्वस्त मंडळ आणि लिमये सर आणि लेले सर आपण सगळे असे फायनान्समधले आणि सल्लागार समिती इथं बसलेली असल्यामुळे कार्यक्रमात आपण नक्की कुठल्या आलो असं मला जरा शंका आली होती. पण बोडसबुवांचं मगाशी अभंगवाणी ऐकतच मी आज आल्यामुळं मला ती खात्री होती की आपण संगीत महोत्सवाच्या कार्यक्रमात झालेला आहे. पुढचाही कार्यक्रम ऐकण्यासाठी आपण सगळं उत्सुक आहात. तेव्हा मी अधिक वेळ न घेता एवढंच म्हणेन की आपल्याकडे देवधर्म करत असताना कला